आमचं खूप छान असं दर्शन झालं आहे आणि आम्ही आता परतीचा प्रवास करतो आहोत, निघालो आहोत आता. आणि इतकं सुंदर असं नेचर आहे जानाई माळेला. खूप मोठा डोंगर आहे, खूप भरपूर पायऱ्या आहेत आणि चढताना थोडंसं आपल्याला असं हे होतं, हार्टबीट्स वाटत. पण जेव्हा आपण देवीचं दर्शन घेतो, ओटी भरतो, तेव्हा इतकं छान वाटतं ना. फायनली आम्ही प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहोत. खूप छान असा खडतर प्रवास करून आम्ही छान डोंगर चढून आलो आहोत. फायनली आम्ही कमानीजवळ पोहोचलो आहोत आणि आता पुढे जाऊन आम्ही दर्शन घेणार आहोत. सो आता आपण मंदिरात भेटूया. सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत श्री जानेमाळा प्रसन्न. सगळे गँग पोहोचले. चला 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 पोहोचलेलो आहे आपण. चला 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 चला. पावसाचं वातावरण होईल. पावसानं मोठं मग मोबाईल स्विच ऑफ केला डायरेक्ट. वीज पडली तर प्रॉब्लेम नको. सो मंडळी, तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जानेमाळे देवी दर्शनाचा भाग दुसरा. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये राहुल श्रुती व्लॉग्समध्ये. तर तुम्ही आता बघत आहात हा भाग दुसरा आहे. पहिल्या भागात तर तुम्ही बघितलं असेल की आम्ही जानेमाळ्याचा डोंगर कसा चढला ते. तर चला सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. चला जोडाय साहेब. चला जोडाय साहेब. घंटा वाजून पाया पडा. चला जोडाय साहेब. तर आमचं देवदर्शन झालेलं आहे. देवीचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो आहे. आता आमचा असणार आहे परतीचा प्रवास. जेवढा हा मोठा डोंगर आम्ही चढला आहे तेवढाच परत आम्ही उतरणार आहे. निसर्ग बघू शकता तुम्ही. फुल ग्रीनरी आहे, फुल ग्रीनरी. एकदम जबरदस्तवाला नेचर आहे. आणि हे बघा श्रुती चालली कुठे बघा. हे बघा श्रुती. फुल एकदम फुल ग्रीनरी आहे. आमचं खूप छान असं दर्शन झालं आहे. आज फ्रायडे असून सुद्धा जास्त गर्दी नाही. तर आता आम्ही निघालो आहोत परत रिटर्न. चलो.
निघालो आहोत आता आणि इतकं सुंदर असं नेचर आहे जानाई माळेला. खूप मोठा डोंगर आहे, खूप भरपूर पायऱ्या आहेत आणि चढताना थोडंसं आपल्याला असं हे होतं, हार्टबीट्स वाटत. पण जेव्हा आपण देवीचं दर्शन घेतो, ओटी भरतो, तेव्हा इतकं छान वाटतं ना. आणि मी 6 ते 7 वर्षानंतर आली आहे. माझं नवीनच लग्न झालं होतं त्यावेळेस मी आली होती. त्याच्यानंतर अवघ्या 6-7 वर्षांनी मी आली आहे आणि खूप भारी एक्सपिरियन्स होता. छान असं दर्शन घेतलं. आम्ही प्रत्येक वर्षी येत राहणार देवीच्या दर्शनाला आणि खूप छान असं नेचर आहे. नेचर याच्या सानिध्यात आहोत त्यामुळे खूप बरं वाटतंय. सो मंडळी तुम्ही बघू शकता श्रुती आता डोंगर उतरते. मस्त असं छानसं असं दर्शन झालंय. आता उतरताना काही तकलीफ? एकदम छान वाटतंय. उतरताना मस्त वाटतं, एकदम भारी वाटतं. पण काही त्रास होत नव्हता. चढताना पण छानच वाटत होतं. असं नाही की नाही आपण देवाच्या दारात काही इझिली थोडी ना जातो. थोडं तरी खडतर प्रवास करावाच लागतो ना. उतरताना देव कसा माझ्या दर्शनाला ये तेव्हाच परिस्थिती आपली कशी असते, म्हणजे कठीण परिस्थिती असते. पण दर्शन घेतल्यानंतर जेव्हा आपण परतीचा प्रवास घेतो तेव्हा किती समाधानाने शांततेने आपण खाली उतरतो. तसंच आहे हे जो देवाचा असे म्हणजे देव स्वतःहून कठीण परिस्थितीतून आपल्याला पुढे यायला लावतो आणि जायच्या टायमाला मस्त शांत मनसोक्त असं शांततेने आपण खाली पायऱ्या उतरत असतो. किती समाधान वाटतं. वाह वाह वाह, काय विचार आहेत. दमल्या चेहरा बघा. उतरताना पण दमतात. चढताना ठीक आहे समजू शकतो, पण उतरताना पण दमायचं. उतरताना मस्त एकदम मजेत उतरायचं. चढताना थोडा त्रास होतो पण उतरताना भारी वाटतं. सँडल घातली नाहीये ना त्यामुळे थोडे पाय बघू शकता तुम्ही. हे बघा माझे सॉक्स घातलेत पायामध्ये, कारण तिने सगळा प्रवास हा बिना चपलीचा केलाय. चढताना पण विदाऊट चप्पल तिची खालीच ठेवली. सो मंडळी बघू शकता तुम्ही, फायनली आम्ही आलेलो आहोत
जाण्यादेवीच्या पायथ्याला. हे बघा आपले सबस्क्रायबर्स, आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, राहुल श्रुती ब्लॉग्स. तुम्ही पण दिसणार. बाय. हे बघा श्रुती, खूप भारी वाटतंय, मस्त वाटतंय, मन एकदम प्रसन्न झालं. फायनली जानेमाळा देवीचं दर्शन झालं आणि पुन्हा एकदा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. श्रुतीचा हा प्रवास आहे बिना चपलेचा. विदाऊट चप्पल ती वरती पण चढली आणि खाली पण उतरली. कसं वाटतं आता? छान वाटतं दर्शन. चला आता खूप भूक लागली आहे. गाडीमध्ये पण आपले मेंबर वाट बघतात. राशी पण पुढे जाऊन बसली आहे. राशी आहे, संदीप आहे, दत्ता आहे आणि महत्त्वाचे दादा पण आहेत गाडीमध्ये. तर आता मस्तपैकी भोजन करूयात, जेवूयात आणि मग निघूयात. चला आता ऊसाचा रस घेतोय, एकदम मस्तपैकी कारवा. हे बघा आता ऊसाचा रस बनवायचा चाललाय. ऊसाचा रस घेऊन जाऊया. थंड गारगार असा ऊसाचा रस पिऊया. हा पूर्ण ट्रे भरून घेऊन जाणार आहे. हे जेवढे ग्लास दिसत ना पहिले 8-9 ग्लास लागतील. सगळे पूर्ण ग्लास भरून घेऊन जाऊया. सगळेजण एकदम शांत होतील, थंडगार होतील. असा रस ओळखायचा फ्रेश आणि मला थोडं फुल प्यायचं. नाही, मला थोडंसं बस बस बस. असं नेहमी देतो पहिला, नंतर पेतो. अरे मला थोडं पाहिजे ना, माझं ग्लास. चलो चला आता पुढे जर गाडी दिसणार मला तर चलो. मला प्यायला लागलं. ट्रे मधूनच प्यावं लागेल डायरेक्ट. बसून घ्यायला दत्ता ते गाणं कोणतं आहे? कुठलं रसाचं? रस प्यायला म्हटलं माय. रस प्यायला ये म्हटलं माय, रस प्यायला ये म्हटलं माय. चला चला आता वनभोजनाचा कार्यक्रम चालू होतोय. बघूया आता जेवायला काय काय आणलंय. इथे आंबे दिसतात, हापूस आंबे. हे काय या पिशवीत चिप्स वगैरे दिसतात. हे काय यावरला वेफर आहे. चिवडा मेवा आहे. आणि जेवणासाठी काय आणलंय? मम्मा आम्ही आलेलो आहोत डोंगरावरून जाण्याचं दर्शन घेऊन. आणि आमच्या आनंद साहेब जेवतात. आता जेवणात बघा काय आहे, वनभोजन काय काय बघा. चपाती, पुऱ्या, मेथीची भाजी आणि हा जबरदस्त आंबा. खावा खावा, करा चालू. चला चालू करा, चालू करा, चालू करा, चालू करा. चला चालू करा. दत्ता शेठ चालू करा. लागली तर पप्पांना काय देऊ, मेथी देऊ आणि चपाती. हा मेथीन चपाती दे एका डिशमध्ये. चला यांचं पण चालू आहे. चला 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 चला. काय खाते राशी? मस्तपैकी डोंगराच्या पायथ्याला वनभोजन चालू आहे. पुरी, चपाती, मेथीची भाजी, मटकीची भाजी, अजून भरपूर काही, आंबा, सगळ्यात मस्त, एकच नंबर, मजा आली. जाता जाता देऊ. पडले का पाया सगळे? चला आता घरी जाऊया. चला चला आता निघायची तयारी. चलो बॅक टू होम. चला आता आम्ही निघालो आमच्या घरी. फोटोग्राफी चालू आहे समोर. आमची गाडी थांबली आहे.
फोटोग्राफी चालू आहे, चला. चला गँगला उतरवा, चला लवकर. तर फायनली आम्ही घरी पोहोचले आणि सगळ्यात खतरनाक हा माणूस. हे बघा कसं वाटतंय, भारी मजा आली की नाही? काय होतंय? टाचा दुखतायत. अरे काय होतं ह्याला बघा, आता तुला काय होतंय? तुला काय होतंय? एवढे गँग येत आहे, सगळी गर्दीच गर्दी. चला पटापट पटापट सामान काढा, चला उतरूया. 1 hour later. सो मंडळी बघू शकता तुम्ही, आता आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये. संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:30. तर मंदिराचा दरवाजा बंद आहे. तर मंदिराचे जे पुजारी आहेत ते येतात आता थोड्या वेळाने. फोन केला होता त्यांना. सगळीकडे बघू शकता एकदम डार्क अंधार आहे. चारी बाजूला बघू शकता घनदाट झाडी आहे आणि डार्क अंधार आहे. शिट शिट यार. हे बघू शकता मंडळी, मागे मोराचा पण आवाज येतोय. एकदम फुल डार्क अंधार आहे. श्रुतीच्या हातामध्ये टॉर्च आहे बघा, हे बघा. आणि आमच्या मागे बरोबर ना मोराचा आवाज येतोय. आणि हे बघा राशी, राशी हे बघा, राशी दाखवा जरा. राशी दिसत नाही ना, हे बघा अंधार किती आहे बघा. एकदम फुल ऑन डार्क. घाबरलो ना. हे हसू नको अशी, हे डेंजर. एकदम फुल ऑन अंधार आहे आमच्या आजूबाजूला, फुल अंधार, एकदम डार्क. बापरे कोण आहे? आधी हे अगरबत्ती केलं ना ते चला
सो मंडळी, कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? जानेमाळ्या देवी प्रसन्न आम्ही गेलो होतो जानेमाळ्या देवीच्या दर्शनाला. तर कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? जर आवडला असेल तर आमचं यूट्यूब चॅनल आहे राहुल चिते ब्लॉगचा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत सर्वांनी आनंदी राहा, खुश राहा.